राजधानी दिल्लीत बैठकांचं सत्र। पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबत सुद्धा बैठक। बीएसएफ मध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार। बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। बीएसएफ मध्ये 16 नवीन बटालियन निर्माण केल्या जाणार, सूत्रांची माहिती। राजनाथ सिंग यांची जपानच्या संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक। आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर बैठकीत चर्चा। द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यासंदर्भातही चर्चा। अतिरेक्यांना मदत केल्याचा संशय असणारा तरुणाची आत्महत्या। नदीमध्ये उडी मारून इम्तियाज मगरेची आत्महत्या। इम्तियाज मगरेवर दहशतवाद्यांना अन्न पुरवल्याचा संशय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना कमांडो सारखं प्रशिक्षण। पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण, तर एनआयएच्या तपासात हा मोठा खुलासा। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर काश्मीरला मोठा फायदा होणार। जम्मू काश्मीरमधील 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार। सिंधू करारामुळे 4 वर्षांपासून रखडले होते हे प्रकल्प, त्यांचं काम आता सुरू होणार। चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद। धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर चिनाब नदीच्या पातळीत मोठी घट। धरण बंद झाल्यानंतर आता चिनाब नदी कोरडी पडल्याचंही चित्र। भारतानं पाणी रोखल्यानंतर चिनाब नदीच्या पातळीत मोठी घट। अनेक ठिकाणी चिनाब नदीचं पात्र कोरडं ठाक। भारतीय सुरक्षा संस्थांकडून आता सक्रिय दहशतवाद्यांची यादी तयार, सूत्रांची माहिती। लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदची संबंधित दहशतवाद्यांची ही यादी। सीमेपलीकडनं काम करणाऱ्या हँडलर्स आणि लॉन्चिंग कमांडरची ही यादीमध्ये नावं। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडनं दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। संयुक्त कारवाईमध्ये 5 आयडी आणि इतर साहित्य जप्त। तुर्की अझरबैजान नंतर आता मलेशिया पाकिस्तानसोबत उभा। पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीला मलेशियाचा पाठिंबा। मलेशियाचे सुद्धा शहबाज शरीफच्या सुरात सूर। पाकमध्ये जितका मुस्लिमांचा छळ होतो तितका भारतात होत नाही। पाकिस्तानमधील मौलवींचा पाकलाच घरचा आहेर। पाकिस्तानसोबत युद्ध लढायला कोण कोण जाणार? मौलवींच्या प्रश्नावर मशिदीत उपस्थित असणाऱ्या एकानंही हात उंचावला नाही। पश्तून लोक पाकिस्तानी सैन्याविरुद्ध भारतीय सैन्यासोबत उभे राहणार। भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास आम्ही भारतासोबत। पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील इस्लामिक धर्मोपदेशकाची भूमिका। राफेल विमानं विमानतळांवर लिंबू मिरच्या लटकवून उभी केली। उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांचं वक्तव्य पाकिस्तानात चर्चेत, तर अजय राय यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांकडून समाचार। अटारी बॉर्डरवर आणखी 2 बाळांच्या आईपासून ताटातूट। 2 आणि 5 वर्षांची लहान मुलं पाकिस्तानात तर आई भारतात। दोन्ही मुलं पाकिस्तानी असल्यानं फक्त मुलांनाच पाकिस्तानात प्रवेश। भारतीय हवाई दल आता उच्च तंत्रज्ञान असलेलं HAPS अर्थात हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार। यासाठी संरक्षण मंत्रालयानं 30 HAPS प्लॅटफॉर्मसाठी रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणजेच RFI जारी केली आहे। जम्मू काश्मीरमधील जेलवर हल्ल्याची भीती, तर श्रीनगर सेंट्रल जेलवर सुद्धा हल्ल्याची भीती, सूत्रांची माहिती। जेल आणि परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली। राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असल्याचा एनआयला संशय। राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयकडून नुकतीच चौकशी। दोघांना पहलगाम हल्ल्याच्या नियोजनाची पूर्व माहिती असल्याचाही संशय। खासदार सुप्रिया सुळेंनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंकडून कुटुंबांचं सांत्वन। एका महिलेनं रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवरील पाकिस्तानचा झेंडा काढला। पायऱ्यांवर असलेले पाकचे झेंडे महिला काढतानाचा हा व्हिडिओ व्हायरल। विलेपार्ले स्थानकाबाहेरील व्हिडिओ असल्याची माहिती। काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश। काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तर आधी तुमचाच विचार करणार, तुम्ही घाबरू नका। बावनकुळेंचं पुण्यातल्या पदाधिकारी बैठकीत वक्तव्य। काँग्रेस कोणी खाली करू शकत नाही, भाजप काँग्रेसला घाबरते। यशोमती ठाकूर यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। थोडी लाज असती तर बावनकुळेंनी काँग्रेस फोडा असं म्हटलं नसतं। आजच्या भाजपनं इतर पक्ष फोडून स्वतःच्या पक्षाला सूज आणली आहे। संजय राऊतांचं बावनकुळेंवर टीकास्त्र। आम्हाला कोणाचा पक्ष फोडायचं नाही, काँग्रेस संदर्भातील वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तर आधी तुमचा विचार करणार, निष्ठावंतांची परवानगी घेऊनच आम्ही पक्ष प्रवेश देणार। बावनकुळेंच्या आता वक्तव्यावर सारवासारव। नियमानुसार माझ्या खात्याला निधी द्यावाच लागेल, काही योजनांचे पैसे कट करता येत नाहीत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य।
अजितदादा भाजपपासून राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजपमध्ये विलीन झाल्यावर अजित पवार कदाचित सीएम होऊ शकतात. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा टोला. बातम्यांमध्ये आणि प्रकाश झोतात राहण्यासाठी राऊत बोलत असतात. संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. पुरंदर विमानतळाच्या आंदोलनामध्ये दलाल घुसले. दलालांमुळे पुरंदर विमानतळाचं आंदोलन चिघळलं. आजच्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. शिवतारेंची प्रतिक्रिया. बदलापूर एन्काउंटर प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा आदेश बदलला. सुप्रीम कोर्टानं डीजीपीच्या देखरेखीखाली एसआयटी बनवण्याचे दिले निर्देश. संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुखला 12वीमध्ये 85.13%. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अशा परिस्थितीतही वैभवीनं 12वीची परीक्षा दिली होती. राज्याचा तापमानाचा पारा 40शी पार तर 2 महिन्यात मार्चच्या तुलनेत एप्रिल महिना सर्वाधिक तापदायक. विदर्भातही सर्वाधिक तापमान आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यातील 2997 प्रकल्पांमध्ये 33% पाणी शिल्लक. 19 जिल्ह्यांमध्ये 936 टँकर्सनं पाणी पुरवठा. 758 गावं आणि 2257 गावांना भीषण पाणी टंचाई. मुंबईकरांवर सध्या पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23%वर 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपाती संदर्भात निर्णय घेण्यात येईल. महापालिकेची माहिती. वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात 10% पाणीसाठा. शहराला दिवसाआड पाणी पुरवठा सध्या सुरू आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या 250 रुग्णांवर उपचार तर जिल्ह्यामध्ये 59 ठिकाणी उष्माघात कक्षाची सुविधा तर आरोग्य यंत्रणा यामुळे सतर्क. बुलढाण्याच्या मलकापूर स्थानकावर प्रवाशांना मोफत मठ्ठा आणि शुद्ध पाण्याचं वाटप. जनता दल सेवेच्या माध्यमातून 50 वर्षांपासून प्रवाशांची ही सेवा केली जाते. सोलापुरात सिंचन भवनाच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या तर शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक. जनावरांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीड शहराला 15 ते 20 दिवसांच्या आड पाणी पुरवठा. 2 दिवसांपूर्वी सोडलेलं पाणी गढूळ आल्यामुळे महिला संतप्त. पाणी वेळेत मिळत नसल्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यामध्ये उद्यापासून काही ठिकाणी पावसाची शक्यता. शहरात पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण. पुणे जिल्ह्याला सध्या येलो अलर्ट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 154 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत घट. अंदाजा आधीच टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाल्यामुळे नियोजन चुकलं. जळगावच्या एरंडोल तालुक्यामधली लाईफलाईन अंजनी धरणामध्ये 31%च पाणीसाठा. शिल्लक पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव. नांदेड जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा केळी बागांना फटका तर केळीच्या बागा सुकल्यामुळे केळी उत्पादक संकटात. 800 रुपये प्रति क्विंटल दरानं केळीची विक्री. तोडणीचाही खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या अजंग शिवारामध्ये शेतकऱ्याचं हिरवी मिरचीचं पीक पाण्याअभावी सुकलं. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं यामुळे नुकसान. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन. असदपूर ते येवदा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी. रस्ता खराब झाल्यामुळे एसटीची सेवा बंद झाल्यानं नुकसान. सोलापूरच्या माळशिरसमध्ये पाटबंधारे विभागाच्या विरोधात युवासेनेचं मुंडन आंदोलन. माळशिरस इंदापूर तालुक्याला जोडणारा गणेशगावचा हा बंधारा दुरुस्त करण्याची मागणी. बंधारा दुरुस्त न झाल्यास पाटबंधारे मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये जुन्या वादातनं 2 गटात तुफान राडा. घराची तोडफोड करत तुंबळ हाणामारी. दोन्ही गटातील 12 ते 14 आरोपींवर गुन्हा दाखल. बीडमध्ये पुतण्याकडून चुलतीला काठीनं मारहाण. पाणी भरण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू केल्यामुळे मारहाण केल्याची माहिती. अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर आमोदा या रस्त्यावर 2 रिक्षांचा अपघात. दोन्ही रिक्षा समोरासमोर धडकल्यामुळे हा भीषण अपघात. अपघातात एका तरुणीचा मृत्यू तर 3 ते 4 जण जखमी. बुलढाण्यामध्ये टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात. टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. पिंपळगाव राजा खामगाव मार्गावरची ही घटना.